महाराष्ट्रामध्ये एका छोट्याशा गावात राहणारी एक 28 ते 30 वर्षांची महिला दारोदार जाऊन भीक मागून आपले पोट भरत होती. अशीच भीक मागत ती एका घराच्या दारासमोर पोचते. तिथे गेल्यानंतर ती दरवाजाबाहेर उभी राहून आवाज देऊ लागते, कोणी घरात असेल तर मला काहीतरी खायला द्या, मी 3-4 दिवसांपासून उपाशी आहे. थोडा वेळ ती भिकारी महिला आवाज देत राहते, परंतु आत कोणी काहीच प्रतिसाद देत नाही किंवा कोणी दरवाजा उघडून बाहेर येत नाही. त्यामुळे ती महिला नाराज होऊन परत जायला निघते. तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो, थांब, मी बाथरूममध्ये होतो, त्यामुळे मला बाहेर यायला उशीर झाला. तेव्हा ती भिकारी महिला मागे फिरून पुन्हा त्या घराच्या दरवाजासमोर येऊन उभी राहते. तेव्हा तो आवाज देणारा माणूस सुद्धा त्याच्या घराच्या मुख्य दरवाजात येऊन उभा राहिला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं समीर. समीरचं वय 35 वर्ष होतं. समीरने जेव्हा त्या भिकारी महिलेला पाहिले तेव्हा तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. आता जेव्हा ती भीक मागणारी महिला समोर त्या घरातील व्यक्तीला पाहते तेव्हा ती पुन्हा म्हणते, साहेब, मी 3-4 दिवसापासून उपाशी आहे, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला द्या. समीर त्या भिकारी महिलेकडे पाहतो आणि म्हणतो, कदाचित मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे. समीरचं असं बोलणं ऐकल्याबरोबर ती भिकारी महिला एकदम हसू लागते आणि म्हणते, साहेब, तुम्ही मला कुठे पाहिलं असणार, माझं तर रोज हेच काम आहे, मी दारोदार जाऊन भीक मागून पोट भरते, तेव्हा अशीच कोणाच्या तरी दारात तुम्ही मला पाहिलं असाल. त्यावेळेस समीर म्हणतो, नाही, मी कदाचित तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तेव्हा ती भीक मागणारी महिला विचारात पडते की हा माणूस मला कसा ओळखत असेल. तेव्हा समीर तिला म्हणतो, तू पूजाची मैत्रीण कविता तर नाही ना. आता जेव्हा ती भिकारी महिला स्वतःचं नाव समीरच्या तोंडातून ऐकते तेव्हा ती हैराण आणि आश्चर्यचकित होऊन जाते आणि म्हणते, हो, माझं नाव कविता आहे, पण तुम्ही पूजाला कसं ओळखता. तेव्हा समीर म्हणतो, पूजा माझी बायको होती, माझं तिच्याबरोबर लग्न झालं होतं. तेव्हा कविता म्हणते, पण पूजाचा नवरा तर खूप सडपातळ होता, तुम्ही तर खूप जास्त तंदुरुस्त दिसत आहात. तेव्हा समीर हसत म्हणतो, व्यायाम करून, काजू बदाम खाऊन आता माझं शरीर वाढलं आहे. ती भिकारी महिला म्हणते, पूजा कुठे आहे, पूजा घरात असेल तर तिला बाहेर बोलवा, मला तिच्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा समीर थोडा निराश होतो आणि आपल्या चेहऱ्यावरील नाराजी लपवत हळू आवाजात म्हणतो, पूजा तर मला सोडून निघून गेली आहे. हे ऐकताच कविता आश्चर्याने विचारते, असं काय झालं जे पूजा तुम्हाला सोडून गेली. तेव्हा समीर म्हणतो, पूजा कोणत्या तरी मुलावरती प्रेम करत होती, तिला त्याच मुलासोबत संसार करायचा होता, म्हणून ती त्याच्यासोबत पळून गेली. खरं तर तिच्या बाबांच्या दबावामुळे तिने माझ्याबरोबर लग्न केलं होतं. काही महिने ती माझ्याबरोबर राहिली, पण तिच्या बाबांच्या जाण्यानं तिला संधी मिळाली आणि आमचा संसार मोडला. जेव्हा मला पूजाच्या प्रेमाबद्दल समजलं तेव्हा मी तिला खूप समजावून सांगितलं, पण उपयोग झाला नाही. आता मी आणि माझा छोटा भाऊ रोहित, आम्ही दोघे या घरात राहतो. मित्रांनो, जो समीर असतो तो आपल्या छोट्या भावाबरोबर एकाच घरात राहत असतो. खरं तर समीरच्या आईबाबांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले होते, पण समीरचं ज्या मुलीसोबत म्हणजे पूजासोबत लग्न झालं होतं ती सुद्धा त्याला सोडून गेली होती. त्यामुळे ते दोघे भाऊ त्या घरात राहत होते. भीक मागायला आलेल्या त्या भिकारी महिलेचे नाव कविता होते. ती पूजाच्या माहेरची होती. त्यामुळे समीर जेव्हा आपल्या बायको पूजाला तिच्या माहेरी सोडण्यासाठी जायचा तेव्हा पूजाची मैत्रीण तिला भेटण्यासाठी यायची आणि समीरची मस्करी सुद्धा करायची. त्यात कविता सुद्धा असायची, म्हणून कविताला पाहता क्षणी समीरने तिला लगेच ओळखलं. आता कविता आणि समीरमध्ये बोलणं चालू झालं. चौकशी केल्यानंतर समीर तिला प्रश्न विचारतो, कविता, मी असं ऐकलं होतं की तुझं लग्न सुद्धा झालं होतं. असा प्रश्न विचारल्याबरोबर कविता जोरजोरात रडू लागली आणि रडत रडत आपली पूर्ण गोष्ट समीरला सांगू लागली. कविता म्हणते, हो, माझं लग्न झालं होतं, हे अगदी खरं आहे.
पण माझा जो नवरा होता तो मला खूप त्रास द्यायचा. एवढंच काय, तर तो माझ्यावर हातसुद्धा उगारायचा. खरं तर मी आणि माझ्या घरच्यांनी आमचा संसार टिकावा म्हणून खूप प्रयत्न केले. काही दिवस मी त्याची मारहाणसुद्धा सहन केली. कारण मला माहीत होतं, जर मी माझ्या नवऱ्याला सोडून माहेरी गेले, तर माझ्यासहित माझ्या आईबाबांची इज्जत धुळीस मिळेल. नवऱ्याला सोडून आलेली मुलगी, भलेही तिची चूक नसली तरी लोक तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. कविता रडत रडत पुढे सांगू लागते. मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्रास सहन केला. पण माहीत नाही का, मी त्याच्या डोळ्यासमोर आली की लगेच त्याच्या रागाचा पारा वाढायचा. मग तो मला वाईट साईट बोलायचा आणि मी काही त्याला बोलायला गेले की लगेच माझ्यावरती हात उगारायचा. माझे सासू सासरे सुद्धा त्यांच्या मुलाच्या बाजूने होते. त्यामुळे सासरच्या घरी मी एकटी पडले होते. शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी माझं सासर सोडून कायमची माहेरी आले. खरं तर माझ्या नवऱ्याला हेच हवं होतं, म्हणून की काय, मी माहेरी आल्यावर त्यांनी मला परत बोलावलं नाही. उलट त्यांनी घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले आणि माझा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आईबाबांच्या घरी राहू लागले होते. पण कालांतराने आईबाबा हे जग सोडून गेले. त्यानंतर माझा दादा आणि वहिनी माझ्यासोबत वाईट वागू लागले. ते माझ्याबरोबर खूप चुकीचं वागू लागले. म्हणून मला ते सहन झालं नाही. शेवटी मी माझं माहेरचं घर सोडलं आणि जवळच्या शहरात गेले. तिथे गेल्यानंतर मी एक छोटीशी खोली भाड्यानं घेतली आणि तिथे राहून इकडे तिकडे काम करायला जाऊ लागले. परंतु जिथे मी काम करायला जायचे, तिथे लोक माझ्याकडे घाणेरड्या नजरेनं पाहायचे. मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी कामं करून पाहिली, पण प्रत्येक ठिकाणी मला तोच अनुभव येत होता. कदाचित सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती की माझा घटस्फोट झाला आहे आणि आता मी एकटी राहते. त्यामुळे प्रत्येक जण माझ्याकडे आसुसलेल्या नजरेने पाहत होता. त्यात माझं जास्त वय सुद्धा नव्हतं, म्हणून काही जण माझ्या वाटेत आडवे सुद्धा येऊ लागले होते. शेवटी मी या सर्व त्रासाला कंटाळून दुसरीकडे रूम भाड्याने घेतली. इथे आल्यानंतर पण मात्र मी माझा पेहराव बदलून भीक मागू लागले. माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडू शकेल याची मला भीती वाटत होती. खरं तर मला असं वाटत होतं की एखाद्याच्या घरी जाऊन मी काम करू लागले तर या सर्व त्रासातून माझी सुटका होईल. पण ज्या घरात मी काम करायला जायचे त्या घरातील पुरुष माझ्यावरती वाईट नजर ठेवू लागले. म्हणून तर मी भीक मागायला सुरुवात केली. हे सर्व ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तोही भावूक होतो. काही वेळ दोघेही शांत बसतात. थोड्या वेळानं समीर आपल्या मनातील गोष्ट कविताला सांगतो. कविता, तुला वाईट वाटणार नसेल तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा कविता म्हणते, हो बोला, तुला काय बोलायचं आहे? तेव्हा समीर म्हणतो, हे बघ कविता, तू भीक मागून तुझं पोट भरत आहेस, पण तुझं हे असं जीवन जगणं मला आवडत नाही. मला असं वाटतं की तू आजपासून भीक मागायचं काम सोडून दे. तुला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी हव्या असतील त्यांची यादी मला दे. मी त्या सर्व गोष्टी तुला आणून देतो. माझी बायको पूजा सुद्धा मला सोडून गेली आहे आणि तुझ्या नवऱ्याने सुद्धा तुला सोडलं आहे. आता माझ्या घरात कोणी महिला नाही जी योग्य प्रकारे घर सांभाळेल. म्हणून मला असं वाटतं की आपण दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलं तर. तू माझ्याबरोबर लग्न करण्यास तयार आहेस का? हे ऐकताच कविता काही क्षण अगदी शांत उभी राहते. आणि विचार करू लागते. मग काही वेळ विचार केल्यानंतर ती समीरला म्हणते, समीर, तू जे काही बोलत आहेस ते मला पटत आहे. पण जर का तुझी पहिली बायको पूजा तुझ्याकडे परत आली तर त्यावेळेस तू मला पुन्हा घराबाहेर काढशील. मग पुन्हा मला या सर्व त्रासातून जावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या भूतकाळात ज्या गोष्टी सहन केल्या आहेत त्या पुन्हा मला सहन करायला लागू नयेत. मी ज्या प्रकारे माझं आयुष्य जगत आहे
तसंच आयुष्य पुढे सुद्धा जगत राहावं असं मला वाटतं. त्यामुळे मला सतत परेशानीचा सामना करावा लागणार नाही. फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी भीक मागत फिरते. त्यामध्ये माझ्या पोटाची खळगी सुद्धा भरते आणि काही पैसे सुद्धा मिळतात. आणि जर एखाद्या दिवशी मला भीक मिळाली नाही, तर आधी मिळालेल्या पैशातून मी त्या दिवशी काहीतरी घेऊन पोट भरते. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे माझं आयुष्य मी जगत आहे. तेव्हा समीर तिला समजावत म्हणतो, कविता, माझा आणि पूजाचा रीतसर घटस्फोट झालेला आहे. म्हणूनच मी तुला म्हणत आहे की आपण एकमेकांबरोबर लग्न करूया. मी तुला आत्ताच एक गोष्ट सांगतो. पूजा जर पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तिचा पुन्हा स्वीकार करणार नाही. आमचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. समीरचे असे बोलणे ऐकून कविता पुन्हा काही वेळ विचार करते आणि शेवटी समीर सोबत लग्नासाठी होकार देते. हे ऐकताच समीरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य फुलतं. तो लगेच कविताच्या खांद्यावर अडकवलेलं गाठोडं काढून घेतो आणि तिच्या हातातील कटोरा दूरवर फेकून देतो. त्यानंतर कविताचा हात पकडून तो तिला आपल्या घरामध्ये घेऊन जातो. घरात गेल्यानंतर समीर कविताला आपल्या कुटुंबाविषयी सर्व काही सांगतो. तो म्हणतो, माझ्या आईबाबांचा मृत्यू माझा छोटा भाऊ लहान असतानाच झाला. त्यामुळे माझा छोटा भाऊ रोहित आता माझ्यासोबतच राहतो आणि हे आपलं घर आहे. असं बोलून समीर कविताला पूर्ण घर दाखवतो. जेव्हा कविता घर पाहते तेव्हा घराची अवस्था तिला पाहवत नाही. मग ती समीरला म्हणते, आजपासून हे घर माझं आहे ना? तेव्हा समीर लगेच हसून म्हणतो, हो, हे तुझंच घर आहे आणि तुला याच घरात राहायचं आहे. हे ऐकताच कविता लगेच घरातील झाडू हातात घेते. पूर्ण घराची साफसफाई करू लागते. त्यावेळी समीर काही कामासाठी घराच्या छतावरती निघून जातो. कविता घर साफ करत असताना समीरचा छोटा भाऊ रोहित, जो काही कामासाठी बाहेर गेला होता, तो घरामध्ये येतो. घरात येताच त्याला समोर कविता दिसते. एक अनोळखी महिला घर साफ करताना पाहून तो खूप हैराण होतो. तो लगेच ओरडून म्हणतो, कोण आहेस तू? चोरी करण्याच्या उद्देशानं या घरात आली नाहीस ना? रोहितचे असे बोलणे ऐकून कविता सुद्धा थोडी चिडते आणि म्हणते, अरे, आमच्या घरामध्ये येऊन मलाच विचारतो आहेस, तू कोण? आधी तू कोण आहेस ते सांग. हे ऐकताच रोहित आणखीनच चिडतो आणि म्हणतो, हे माझ्या दादाचं घर आहे, त्यामुळे तू इथे काय करतेस ते आधी सांग. त्यावरती कविता आत्मविश्वासाने म्हणते, अरे, आजपासून हे माझं घर आहे. कविताचं हे बोलणं ऐकताच रोहितला खूप राग येतो. तो रागाच्या भरात कविताचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण कविता सुद्धा विरोध करते आणि म्हणते, अरे, समीरने मला या घरात आणलं आहे, त्यामुळे समीर शिवाय दुसरा कोणीही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही. तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडून मला घराबाहेर काढायची? काही वेळ त्या दोघांमध्ये जोराची बाचाबाची होते. पण घराच्या छतावर असलेला समीर त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकतो आणि वरूनच मोठ्याने म्हणतो, दोघेही शांत राहा, मी काही वेळात खाली येतो. मग समीर छतावरनं खाली उतरून अंगणात येतो, जिथे रोहित आणि कविता उभे असतात. तिथे आल्यावरती समीर आपल्या छोट्या भावाला सर्व गोष्टी नीट समजावून सांगतो. अरे रोहित, ही पूजाची मैत्रीण कविता आहे. ही दारोदारी भीक मागून पोट भरत होती. तुझी वहिनी पूजा मला सोडून गेली आहे आणि हिच्या नवऱ्याने सुद्धा हिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढला आहे. म्हणूनच मी विचार केला की मी स्वतः हिला आधीपासून ओळखतो, त्यामुळे हिला आपल्याच घरात ठेवून घ्यावं. ही आपल्या घरात राहिल्यावरती घरातील महिलेची सर्व कामं सुद्धा करेल, त्यामुळे आपल्याला आधार होईल आणि हिला सुद्धा दारोदारी फिरावं लागणार नाही. हे ऐकून सुरुवातीला रोहितला खूप आश्चर्य वाटतं, कारण काही वेळापूर्वी तो घराबाहेर गेला होता आणि आता परत आल्यावरती घरात एक नवीन सदस्य वाढला होता. तरीही तो काही वेळ विचार करून म्हणतो, ठीक आहे दादा, पण तू हिला अशीच घरात ठेवलंस तर गावातील लोक आपल्याकडे बोट दाखवतील
आणि चारही बाजूंनी आपली बदनामी होईल. हे ऐकून समीरला सुद्धा रोहितचे बोलणे पटते. तो काही वेळ विचार करून म्हणतो, मग तूच सांग, आता आपल्याला काय करायला हवं? तेव्हा रोहित म्हणतो, दादा, तुला जर हिला आपल्या घरात ठेवायचं असेल तर तुला हिच्याबरोबर मंदिरात जाऊन लग्न करावं लागेल. मग ती या घरात तुझी बायको आणि माझी वहिनी म्हणून आरामात राहू शकेल. हे ऐकताच समीरला आपल्या भावाचं बोलणं पटतं. मग तो रोहितला गावातील पोलीस पाटलांना बोलावण्यासाठी पाठवतो आणि स्वतः मात्र घरात बसून त्यांची वाट पाहू लागतो. थोड्याच वेळात रोहित गावातील पोलीस पाटलांना घेऊन घरी येतो. पोलीस पाटील आल्यानंतर समीर त्यांना पूर्ण गोष्ट नीट समजावून सांगतो. पोलीस पाटील घरी आल्यानंतर त्याने त्यांना सर्व काही नीट समजावून सांगितल्यावरती मग तो म्हणतो, या मुलीचं नाव कविता आहे. हिचं सुद्धा या जगात कोणीच नाही आणि माझी पहिली बायको सुद्धा मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला आहे की आम्ही एकमेकांबरोबर लग्न करावं. हवं तर तुम्ही समोरच कविताला विचारून घ्या की तिची या लग्नाला मनापासून सहमती आहे की नाही. लग्न झाल्यानंतर माझं कुटुंब सुद्धा पूर्ण होईल आणि हिच्या आयुष्याची होत असलेली फरफट सुद्धा थांबेल. हे ऐकल्यानंतर गावातील पोलीस पाटील कविताकडे पाहून विचारतात, मुली, या लग्नासाठी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही ना? हे लग्न पूर्णपणे तुझ्या सहमतीने होत आहे ना? तेव्हा कविता पोलीस पाटलांना नमस्कार करून म्हणते, हो, या लग्नाला माझा मनापासून होकार आहे. यासाठी कोणीही माझ्यावरती जबरदस्ती अथवा दबाव टाकलेला नाही. हे ऐकून पोलीस काही वेळ विचार करतात. त्यांनाही वाटतं की या दोघांचं लग्न झालं तर दोन लोकांचं आयुष्य बदलू शकतं. मग ते समीर आणि कविताच्या लग्नाला परवानगी देतात. त्यानंतर गावातील काही लोकांना एकत्र करून पाटीलच एका मंदिरामध्ये समीर आणि कविताचं लग्न लावून देतात. लग्न झाल्यानंतर कविता हक्काने समीरच्या घरात राहू लागते. ती आता ते घर स्वतःचं घर समजून हळूहळू त्या घराची साफसफाई करते आणि घराचा पूर्ण कायापालट करून टाकते. एक स्त्री घरामध्ये आल्यानंतर घराची स्वच्छता, घरातील प्रत्येक वस्तू जागेवर असणं आणि घर व्यवस्थित दिसणं, यासाठी घरात स्त्रीचं असणं किती महत्वाचं असतं हे समीर आणि त्याचा भाऊ रोहितला जाणवू लागलं. हळूहळू समीर आणि कविताच्या लग्नाला 8 महिने होतात. एक दिवस कविता समीरला आनंदाची बातमी देते, आपण आई बाबा होणार आहोत. हे ऐकून समीर आणि रोहित दोघेही खूप आनंदी होतात. तेव्हापासून दोघेही कविताची खूप काळजी घेऊ लागतात. हळूहळू 9 महिने पूर्ण होतात आणि कविता एका गोंडस मुलाला जन्म देते. आपल्या मुलाचा चेहरा पाहिल्यानंतर समीर खूपच आनंदित होतो. आता समीर ऑफिसवरनं आल्यानंतर आपल्या मुलाबरोबर खेळत असतो. त्याचं रडणं, हसणं आणि स्वतः बाप झाल्याचा आनंद तो प्रत्येक क्षणी अनुभवत असतो. अशाच प्रकारे त्यांचं आयुष्य खूप आनंदाने चालू असतं. अशातच एक दिवस अचानक कविता समीरला म्हणते, जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर 1 दिवसाचा वेळ माझ्यासाठी काढा. हे ऐकून सुरुवातीला समीर थोडा हैराण होतो. तो विचार करतो, अरे, असं हिचं काय काम असेल म्हणून ही आपल्याकडे 1 दिवसाचा वेळ मागत आहे. मग तो म्हणतो, मी तुला वेळ द्यायला तयार आहे, पण तुझं काम तरी सांग. तेव्हा कविता म्हणते, मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला काय काम आहे ते सांगेन, त्यामुळे तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. शेवटी समीर आपल्या बायकोचं मन राखण्यासाठी म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. तुला कधी न्यायचं आहे ते सांग. 2-3 दिवसांनी कविता तयार होते आणि समीरलाही तयार होण्यास सांगते. दोघे आपल्या छोट्या बाळाला घेऊन कुठेतरी जाण्यासाठी निघतात. दोघे नवरा बायको आपल्या छोट्या बाळाला घेतात. आता कुठे जायचं आहे हे फक्त कविताला माहीत असतं. समीर फक्त तिच्या बरोबर असतो. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर समीर कविताला पुन्हा विचारतो, बघ, आता तरी सांग, आपण कुठे जायचं आहे? त्यावरती कविता म्हणते, आपल्याला माझ्या माहेरी जायचं आहे.
कारण तिथे माझा दादा आणि वहिनीने मला खूप काही ऐकवलं होतं. त्यांनी मला खूप वाईट साईट बोललं होतं. मला त्यांचा बदला घ्यायचा आहे. मला त्यांना दाखवायचं आहे. भलेही त्यांनी मला झिडकारून घराबाहेर काढलं, पण देवाने मला साथ दिली आणि पुन्हा एकदा माझं आयुष्य पूर्ववत झालं. कवितेचे असे बोलणे ऐकल्यानंतर समीर तिच्याबरोबर तिच्या माहेरी पोचतो. तिथे गेल्यानंतर कविता आपल्या माहेरच्या घराच्या दरवाजामध्ये उभी राहते आणि आपल्या दादाला आवाज देऊ लागते. ती जोर जोरात आवाज देऊ लागते. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक सुद्धा तिथे जमा होतात. जेव्हा तिचा दादा आणि वहिनी बाहेर येतात, तेव्हा कविता आपल्या दादाला म्हणते, दादा, भलेही तुम्ही दोघांनी मला वाईट ठरवून मला नको ते बोल लावून घराबाहेर काढलं, पण देवाने माझं ऐकलं आहे. आज मी माझं आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगत आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यात कधी कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. खरं तर कवितेच्या दादा आणि वहिनीने छोट्या मोठ्या गोष्टीवरून तिला खूप टोमणे मारले होते. कधी खाण्यावरून, कधी घरकामावरनं. अगदी तिचं जगणंच त्यांनी कठीण करून टाकलं होतं. म्हणूनच तिने ते घर सोडलं होतं. कारण म्हणतात ना, माणूस शरीराने नाही तर मनाने थकला की जास्त तुटतो. जेव्हा एखाद्या माणसाला नीट खायला प्यायला न देता सतत वाईट बोललं जातं, तेव्हा तो शरीराने नाही तर मनाने थकतो आणि मनाने थकलेला माणूस काहीच करू शकत नाही. अशीच अवस्था कविताची झाली होती. म्हणूनच तिला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते घर सोडावं लागलं होतं. जेव्हा कविताने ते घर सोडलं होतं तेव्हा तिच्या दादाने आणि वहिनीने एकदाही तिला शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. उलट शेजारचे लोक विचारायचे तेव्हा ते म्हणायचे की ती कोणातरी मुलाचा हात पकडून पळून गेली आहे. आम्ही तिला किती लाडात ठेवलं होतं. पण आज कवितेने सर्व लोकांसमोर आपल्या दादा वहिनीचा पडदा फाश केलेला होता. हे सर्व ऐकून तिच्या दादा आणि वहिनीची मान लाजेनं खाली जाते. त्यानंतर कविता आपल्या माहेरच्या घरात पाऊलही न टाकता आपल्या नवरा समीरला आणि बाळाला घेऊन परत घरी निघून येते. त्यानंतर समीर, कविता, त्यांचा मुलगा आनंदाने आयुष्य जगू लागतात आणि समीरचा छोटा भाऊ रोहित याची सुद्धा कविता अगदी आईसारखी काळजी घेऊ लागते. घर सुद्धा ती अगदी व्यवस्थित सांभाळू लागते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.